नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महामेट्रोमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिलीची वॅकन्सी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल किंवा कोऑर्डिनेशनसाठी निघालेली आहे। नागपूरसाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। त्याचबरोबर ठाण्यासाठीची देखील या ठिकाणी वॅकन्सी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। वेतन तुम्हाला या पदासाठी 1,20,000 रुपये ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमचं फुल टाईम बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी 55 वर्षांची देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे जनरल मॅनेजर HR E7 या पदासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 1,20,000 रुपये ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल। फुल टाईम MBA तुमचं झालेलं असेल HR किंवा मास्टरेट डिग्री तुमची असेल पर्सनल मॅनेजमेंटमध्ये, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या पदासाठी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर HR E2 या पदासाठी ठाणे मेट्रो रेलसाठी ही वॅकन्सी ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 60,000 रुपये ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम MBA तुमचं झालेलं असेल HR किंवा मास्टर डिग्री असेल पर्सनल मॅनेजमेंटमध्ये, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 4 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर सिव्हिल किंवा ट्रॅक या पदासाठी E2ची वॅकन्सी ठिकाणी आहे। नवी मुंबई मेट्रो लाईनसाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। 60,000 रुपये ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 40 वर्षापर्यंत वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। 4 वर्षाचा अनुभव तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर HR E1साठी ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। फुल टाईम MBA झालेलं असेल HR किंवा मास्टर डिग्री तुमची असेल पर्सनल मॅनेजमेंटमध्ये, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षापर्यंत 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टसाठीची E1ची वॅकन्सी या ठिकाणी आहे। नवी मुंबई मेट्रो लाईनसाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। फुल टाईम BE तुमचं झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। या ठिकाणी सिलेक्शन जे आहे तुमचं मुलाखतीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचं होईल। त्याचबरोबर मेडिकल एक्झामिनेशन देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी SC ST आणि महिला कॅन्डिडेटला या ठिकाणी नॉन रिफंडेबल 100 रुपये इतके या ठिकाणी प्रोसेसिंग चार्जेस म्हणून पेमेंट या ठिकाणी करायचे आहे। ओपन आणि OBC कॅन्डिडेट इन्क्लुडिंग एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटला या ठिकाणी 400 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी करायचं आहे। फीस पेमेंट करण्यासाठीचे अकाउंट डिटेल IFSC कोड वगैरे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, त्यावरती आपण फीस पेमेंट जे आहे करू शकता। त्याचबरोबर जाहिरातीमध्ये आपल्याला QR कोड देखील या ठिकाणी दिलेला आहे, त्यावरून देखील तुम्ही ऑनलाईन फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी करू शकणार आहात। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। जनरल मॅनेजर HR महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन VIP रोड नियर दीक्षाभूमी रामदासपेठ नागपूर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेले आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.